नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विषय आहे सहकार. विषय शिक्षक माझे नाव SM मुके खान. हे आहे नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सहकार विषयाचे पुस्तक. या पुस्तकाच्या चित्रावरूनच सहकार विषयाची माहिती मिळते. सहकार, एकमेकास सहाय्य, मदत करणे, एकत्रित येऊन काम करणे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा आराखडा सुद्धा बदललेला आहे. तुम्हाला इथं वेळ 3 तास असणार आहे आणि गुण आहेत 80 आणि 20 मार्काची तुमची आहे ती टेस्ट. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं पहिला प्रश्न जो आहे, खालील 10 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांचे प्रश्न विचारले जातील. त्यापैकी प्रतिगुण 1 आहेत. एकूण 5 प्रश्न विचारणार आणि त्याला गुण आहेत 20. पहिला त्यातला अ आहे, खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातात आणि त्यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडून पुन्हा ते विधान लिहावं लागतं. ब आहे योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवामध्ये अ गटात 5 प्रश्न असतात आणि ब गटात त्याचे ऑप्शन जे आहेत ते 10 असतात. गुण आहेत 5. क प्रश्न, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा. तुम्हाला इथं एक विधान दिलं जातं आणि त्याचं तुम्ही एक शब्द किंवा शब्द समूह लिहावा लागतो. उदाहरणार्थ, सभा तहकुबीचा अधिकार असणारा पदाधिकारी. ह्याला एक शब्द किंवा शब्द समूह जो असेल ते उत्तर आहे अध्यक्ष. ह्याला गुण आहेत एकूण 5. ड, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. यामध्ये तुम्हाला ते वाक्य लिहून हे विधान चूक किंवा हे विधान बरोबर आहे लिहावं लागतं. ह्याला गुण आहेत एकूण 5. ई, अचूक पर्याय निवडा. गुण आहेत 5. याच्यात मध्ये आपणास पर्याय दिलेले असतात. अ गटात व ब गटात, अ गटात आणि ब गटात रिकाम्या रकान्यात वरील पर्याय अचूक लिहावे लागतात. म्हणजे पर्याय तुम्हाला इथं वरती लिहिलेले असतात, ते तुम्ही फक्त अ गटात काही रकाने रिकामे असतात आणि ब गटात काही रकाने रिकामे असतात, ते शोधून व्यवस्थित अचूक पर्याय लिहून ते परत लिहावे लागतं. त्यानंतर आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणजे याला तुम्हाला गुण आहेत 5. इथं तुम्ही हे उत्तर तुम्ही एका वाक्यातच लिहिलं पाहिजे. इथं तुम्ही ते फापट पसारा करून असं लिहिणं आवश्यक नाहीये. त्याच्यानंतर ह, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथं एक उदाहरण दिलेलं आहे मी. निबंधक कठोर प्रशासक नसावा. इथं नसावाला अंडरलाईन आहे, तर हे विधान पुन्हा लिहून जे राईट आन्सर आहे, निबंधक कठोर प्रशासक असावा. याला गुण आहे 5. त्याच्यानंतर ई, गटात न बसणारा शब्द शोधा. गुण 5. यात आपणास प्रत्येक प्रश्नात 5 शब्द असणार आहेत. त्यात न बसणारा शब्द तुम्ही ओळखून तो उत्तर म्हणून लिहायचा आहे. नंतर ज, लास्ट वन, योग्य क्रम लावा. गुण आहेत 5. यात आपणास चढता किंवा उतरता क्रम लावावा लागतो. ह्याला सुद्धा गुण आहेत 5. या पहिल्या प्रश्नाचे जे 10 आहेत यापैकी तुम्ही सोडवायचे आहेत 5. प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 6 पैकी 4. याला गुण आहेत 8. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये आपणास उपाययोजनेवर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न असणार आहेत. 3 पैकी 2 लिहिणे आवश्यक आहेत. याला गुण आहेत 6. प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. याला गुण आहेत एकूण 12. 4 पैकी 3 लिहायचे आहेत. यात प्रत्येकी फरक स्पष्ट करा करत असताना 4-4 मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. प्रश्न 5, टिपा लिहा. 3 पैकी 2. गुण 8. हे मुद्दे अगदी व्यवस्थित लिहून तुम्ही हे टिपाद्या लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, कारणे लिहा. 4 पैकी 2. गुण 8. आणि प्रश्न क्रमांक 7 जो आहे, जो आपला प्रकरण जे दुसरं आहे पत्रव्यवहारावर, त्याच्यावर हे तुम्हाला प्रश्न असणार आहेत. 3 पैकी 2 पत्र लिहायचे आहेत. तुम्हाला गुण असणार आहेत 10. त्याच्यानंतर
प्रश्न क्रमांक लास्ट वन 8वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, 2 पैकी 1 ह्याला गुण आहेत 8. हे झालं तुमचा रिटर्न पेपरच्या 80 मार्काचं स्पष्टीकरण. त्याच्यानंतर तुम्हाला 20 मार्काचे, पूर्वी प्रोजेक्ट वर्क असायचे, आता तसं नाही आहे. 20 मार्काची तुम्हाला 1 तासाची ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट असणार आहे. त्यामध्ये हे तुम्हाला जे पहिल्या प्रश्नामध्ये जे 10 उपप्रश्न होते त्यामधलेच प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो असणार आहे 20 मार्कांमध्ये पहिला प्रश्न असणार आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पुन्हा लिहा. याच्यामध्ये 4 वाक्य असणार आहेत, 4 गुण म्हणजे प्रत्येकी 1 गुण. प्रश्न दुसरा असणार आहे, खालील विधाने पूर्ण करा. यात आपणास पर्याय नसणार आहे, फक्त विधाने दिले जातील. ह्याला गुण आहेत 4. प्रश्न क्रमांक 3, गटात न बसणारा शब्द आपण बघितलेलाच आहे. 3 प्रश्न, गुण 3. आणि 4था प्रश्न आहे ते स्वमतावर किंवा उपाययोजनेवर आधारित प्रश्न. 3 विधाने असणार आहे आणि त्याला गुण आहेत 9. तुम्हाला इथं प्रत्येकी 3 मार्क असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 लिहायचे आहेत. अशी तुमची ही 20 मार्काची टेस्ट असणार आहे. ही कॉलेजमध्येच होईल. त्यानंतर नवीन बदललेला जो अभ्यासक्रमानुसार जे आपले प्रकरण आहेत त्या आता 10 प्रकरण आहेत. त्यात पहिलं प्रकरण जे आहे ते सहकारी संस्थेचे संघटन, दुसरं सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार. जे मगाशी प्रश्न क्रमांक तुम्हाला 7वा जो सांगितलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जे 2 प्रश्न पत्रावर जे प्रश्न येणार आहेत ते प्रकरण दुसरं. तिसरं प्रकरण आहे सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक. 4था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. 5वं प्रकरण आहे सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी. 6वा नागरी सहकारी बँका. 7 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 8 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. 9 सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण. आणि लास्ट वन 10वा सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. हे तुमचे प्रकरण असणार. आज पहिला प्रकरण बघायचं आहे ते सहकारी संस्थेचे संघटन. सहकारी संस्थेचे संघटन. सहकार हा विषय संघटनेचा प्रकार असून इतर व्यावसायिक संघटनेपेक्षा हा वेगळा आहे, कारण अन्य व्यवसाय हे फक्त नफा प्राप्तीच्या उद्देशाने सुरू झालेले असतात. उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी जर म्हटलं तर ते फक्त प्रॉफिटचाच विचार करणार. मात्र सहकारात सेवेला प्राधान्य असतं. या प्रकरणात आपण सहकारी संस्थेच्या संघटनेचा अभ्यास करणार आहोत. सहकारी संघटनेची जी रचना आहे बघा, सभासद, त्यानंतर व्यवस्थापन समिती. या सभासदांमधूनच तुम्हाला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ, त्यातून पदाधिकारी. पदाधिकारी कोण? अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव. आणि पहिला बघणार आहोत ते आपण सभासद. सभासद सामान्य उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती स्वइच्छेने एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करतात किंवा निर्णय घेतात. सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणजे ज्याने पहिला ही संकल्पना मांडलेली आहे किंवा ज्याच्या डोक्यात ही कल्पना आलेली आहे, ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यावर सभासदत्व प्राप्त होते. तसेच सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर जे इच्छुक व्यक्ती आहेत व पात्र व्यक्ती आहेत, आवश्यक फी, प्रवेश फी व भाग भांडवलासह विहित नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात. आलेल्या अर्जावर संस्थेने विचारविनिमय करून मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासद होऊ शकते. अर्ज मिळाल्यानंतर संस्थेला 3 महिन्याच्या आत सभासदत्वाचा निर्णय घेतला पाहिजे. व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस सभासदत्वाचा निर्णय कळवला पाहिजे. क्रियाशील सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात. ते व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहणे, अधिमंडळाच्या वार्षिक सभेला हजर राहणे, चर्चेत भाग घेणे, मतदानाचा अधिकार इत्यादी त्यांना प्राप्त झालेले असतात. ह्याची व्याख्या
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 2 व पोट कलम 19 नुसार सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सहभागी झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर म्हणजे एकदा नोंदणी झाल्यानंतर सभासद म्हणून दाखल करून घेतलेली व्यक्ती त्याला सभासद असे म्हणतात. यात तुम्हाला नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणतेही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. मग या सभासदांची पात्रता म्हणजे आपण ह्या संस्थेचे जर सभासद होणार असेल तर या सभासदांची काय असणार आहे तर बघा, पहिला ती व्यक्ती सज्ञान असावी. पहिला पॉइंट आहे सज्ञान व्यक्ती. कोणतीही व्यक्ती सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेली म्हणजेच ती व्यक्ती वेडी नसावी. व्यक्ती सभासदास पात्र असते. या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. म्हणजे त्या व्यक्तीने गैरव्यवहार केलेले नसावे किंवा त्या व्यक्तीला गैरव्यवहार केले म्हणून तिथून काढलेला असेल असं नसावे. भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. दुसरा आहे कार्यक्षेत्रात वास्तव्य. सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्क सोबत किमान 1/2 रक्कम भरलेली असावी. उदाहरणार्थ जर एरिया तुम्ही ज्या एरियात राहताय त्या एरियात जर संस्था असेल तर तुम्ही त्या एरियातच वास्तव्य करायला पाहिजे. जर नसाल तिथं तर तुम्ही त्या ज्या एरियात ती संस्था आहे तिथं तुम्ही वास्तव्याला आले पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी सभासद. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. उदाहरणार्थ विद्यार्थी संघटना किंवा विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी जी निर्माण झालेली संघटना. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी फक्त विद्यार्थी सभासदांसाठीच आहे. विद्यार्थी सभासदांना फक्त वयाची अट नाही आहे, विचारात घेतली जात नाही. 18 वर्ष वयापेक्षा कमी वय असणारे विद्यार्थीही सभासदत्वास पात्र असतात. नोंदणीकृत संस्था. नोंदणीकृत संस्था म्हणजे संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झाल्यानंतर म्हणजे एकदा ती संस्था नोंदणी झाल्यानंतर संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, सांस्कृतिक मंडळे इत्यादी. भागीदारी संस्था. ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असते अशा संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र असतात. भागीदारी संस्थेने चालवलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा. म्हणजेच पार्टनरशिप मधील व्यवसाय हे संस्थेच्या एरियातील असावे. कंपनी. भारतीय कंपनी कायदा 2013 हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत कारण हे 1 मार्काला रिकाम्या जागेला किंवा कसंही तुम्हाला विचारलं जातं. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातच असले पाहिजे. तसेच कंपनीचा हेतू व उद्देश सहकारी संस्थेच्या हेतू व उद्देशाशी विसंगत नसावा. म्हणजे ते मिळतं जुळतं पाहिजे किंवा एक कोणतरी सांगतं आणि एक काहीतरी सांगतं असं नाही, तर त्यांचे जे हेतू आणि उद्देश आहेत ते दोन्हीशी मिळते जुळते पाहिजेत. सार्वजनिक विश्वस्त संस्था. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी म्हणजे इथं तुम्हाला ह्या समाजाला कमीत कमी किमतीत ह्या सेवा पुरवण्यासाठीच झालेले असतात, त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. सहकारी संस्था.
सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदवलेली एक सरकारी संस्था दुसरी सहकारी संस्थेच्या सभासदास, म्हणजे एक दुसऱ्या संस्थेची सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शेती सहकारी संस्था ही विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकतात, कारण शेतीमधूनच कापूस आणि तिथूनच तुम्ही जे कापड तयार होतं, म्हणून ते एकमेक इथं सभासद होऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका इत्यादी. लास्ट वन, केंद्र किंवा राज्य सरकार. आवश्यकता भासल्यास केंद्र किंवा राज्य सरकारी सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारतात. याच्यापुढे सभासदाचे जे प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं आहे क्रियाशील सभासद. हा सगळ्यात महत्त्वाचा सभासद असतो. सभासदाच्या अटी पूर्ण करणाऱ्या, संस्थेच्या कार्यभारात भाग घेणाऱ्या आणि संस्थेद्वारा उपलब्ध केल्या जाणाऱ्या सेवा व साधनांचा किमान उपयोग करणाऱ्या व्यक्तींना क्रियाशील सभासद असे म्हणतात. त्यांना उपविधीत नमूद करण्यात आलेले सर्व अधिकार मिळतात. व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस तो उभा राहू शकतो. अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहू शकतो. चर्चेत भाग घेऊ शकतो. मतदान करू शकतो. असे विविध अधिकार प्राप्त त्याला झालेले असतात. आणि हाच क्रियाशील सभासद हा संस्थेचा खरा मालक असतो. अक्रियाशील सभासद लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीत अधिमंडळाच्या वार्षिक सभांना उपस्थित न राहणाऱ्या आणि संस्थेद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या ज्या सेवा साधनांचा उपयोग न करणाऱ्या व्यक्तीचे निष्क्रिय किंवा अक्रियाशील सभासद असे वर्गीकरण करण्यात येते. सभासदत्वाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अक्रियाशील व्यक्तीचे सभासदत्व रद्द होऊ शकतो. हा सलग 5 वर्ष गैरहजर असल्यामुळे आणि त्याला इथं कुठलेही अधिकार हे प्राप्त नसतात. सहयोगी किंवा संयुक्त सभासद. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती संयुक्तपणे सभासदत्वासाठी अर्ज करतात आणि भाग खरेदी करतात, त्यातील ज्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असते त्यास सहयोगी सभासद असे म्हणतात. सहयोगी सभासदाला कोणतेही अधिकार प्राप्त नसतात. त्याला सभेत हजर राहण्याचा, मतदानाचा किंवा निवडणुकीस उभा राहण्याचा अधिकार नसतो. जर इथं क्रियाशील सभासद जर सभेत गैरहजर असेल तरच सभेत तो हजर राहून मतदान करू शकतो. नाममात्रला नामधारी सभासद असेही म्हणतात. हे फक्त जे संस्था गिफ्ट देते त्याच्यासाठी फक्त सभासद झालेले असतात. सहकारी संस्थेचा उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने हे नाममात्र शुल्क भरून हे व्यक्ती सभासद झाल्यास त्या व्यक्तीस नाममात्र सभासद असे म्हणतात. या व्यक्तींनी संस्थेच्या भागाची खरेदी केलेली नसल्याने त्यांना मतदानाचा किंवा व्यवस्थापनात सहभागी होण्याचा किंवा लाभ प्राप्त करण्याचा त्यांना अधिकार नसतो. हे आहेत 4 सभासदांचे प्रकार. सभासदांचे अधिकार जे आहेत, पहिलं बघा इथं तुम्हाला एक चार्ट दाखवलेला आहे. अधिकार जे आहेत ते 7 आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो येतो ते भाग प्रमाणपत्र मिळवणे. क्रियाशील सभासदाने संस्थेकडून खरेदी केलेल्या भागाचे भाग प्रमाणपत्र, म्हणजे इथं त्यानं जी रक्कम शुल्क भरून जे भाग मिळवलेत त्याचं प्रूफ म्हणून त्याला प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतरण करण्याचा अधिकार असतो. थोडक्यात भाग भांडवल व प्रवेश शुल्काची रक्कम अदा केल्यानंतर रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार त्याला असतो. दुसरा आहे सभेबाबत अधिकार. संस्थेच्या वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळवण्याचा, सभेत उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा आणि आपले मत नोंदवण्याचा अधिकार या सभासदास असतो. व्यवस्थापन समितीबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी पाठवण्याचा आणि स्वतः निवडणूक लढवण्याचा अधिकार या सभासदास असतो. 4 नंबरचा आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा
अधिकार. संस्थेच्या कारभाराविषयी तक्रारीविषयीचा अर्ज निबंधकाकडे त्याला करण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली नसल्यास तर निबंधकाकडे तो सभा आयोजन करण्यासाठी तशी चौकशी करू शकतो किंवा तो निबंधकाकडे अर्ज करू शकतो. 5वा आहे लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश सवलतीच्या दराने वस्तू व सेवा प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येक सभासदास असतो. उदाहरणार्थ शेतकरी संघमधील वस्तू. त्यानंतर वारसाबाबत ही व्यक्ती सभासद हा आपला वारसदार नोंदवू शकतो किंवा त्याला वारसदार जर बदलायचा असेल तर तो बदलू शकतो. आणि लास्ट वन आहे ते इतर अधिकार. सहकारी संस्थेचे हिशोब तपासणी पुस्तक, पत्रके, नोंद वह्या पाहणे व त्याची झेरॉक्स पत्र मिळवण्याचा अधिकार त्याला असतो. जसे काय मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक असेल, उपविधीची प्रत असेल, नफा तोटा पत्रक असेल, सभासद नोंदणी वही असेल, सभेचे इतिवृत्त असेल तर ते मिळवण्याचा अधिकार त्याला असतो. सभासदाच्या जबाबदाऱ्या. सभासदाच्या जबाबदाऱ्या एकूण टॉपिक ह्या पॉइंटला 10 आहेत. त्यातलं पहिलं आहे नियमांचे पालन करणे. संस्थेच्या सभासदत्वाचा अर्ज करताना संस्थेच्या नियमांचे पालन करण्याचे प्रतिज्ञापत्र सभासदांनी दिलेले असते. त्यानुसार नियमांचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य असते. उदाहरणार्थ तुम्ही जसे इथं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना तुम्ही प्रतिज्ञापत्र लिहून देतात की मी कॉलेजमध्ये कोणतेही गैरवर्तन करणार नाही, सगळ्या नियमांचे पालन करेन. दुसरं आहे देणी देणे. सभासदाने राजीनामा दिल्यास किंवा संस्थेने हकलपट्टी केल्यास त्या व्यक्तीचे सभासदत्व रद्द झाल्यास झालेल्या तारखेपासून देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो. म्हणजे त्याला कुठल्याही परिस्थितीत त्यांना ते देणी द्यायलाच पाहिजे. तिसरं आहे भागधारण करणे. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5 पेक्षा अधिक भागभांडवल धारण करता येत नाही. मात्र राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना बंधन नाहीये, ते कितीही भांडवल खरेदी करू शकतात. देयता. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदाची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. म्हणजे तेवढं जेवढं त्यांनी दिलेलं आहे, पे केलेलं आहे तेवढंच त्यांना त्याची मर्यादा असते. त्याच्यानंतर वारस नोंद. सभासदांनी आपले वारस नोंदवले पाहिजे आणि ते आवश्यक आहे. का तर सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतरण करण्यासाठी ते आवश्यक असतं. सभासद कोणत्याही व्यक्तीची वारस नोंद करू शकतो. तसेच गरज भासल्यास तो नाव बदल सुद्धा करू शकतो. पुढचा आहे कर्ज वापर व परतफेड. जे सभासद सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात त्या सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्याच कारणासाठी वापरले पाहिजे. संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे फेड केली पाहिजे. आता इथं त्यांनी सांगितलं की ज्या कारणासाठी घेतले त्याच कारणासाठी त्यांनी वापरले पाहिजे. घर बांधण्यासाठी कर्ज काढले आणि तुम्ही फिरण्यासाठी जर वापरत असाल तर ते चुकीचं आहे आणि तुम्ही त्या कर्जाची परतफेड ही नियमितपणे केलीच पाहिजे. त्याच्यानंतर चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदाची असते. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट आहे उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री. उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या ज्या काही वस्तू उत्पादक असतात त्या संस्थेमार्फतच विकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ दूध किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी आपले उत्पादन संस्थेमार्फतच विकले पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट आहे नुकसान भरपाई. सभासदाच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले असेल तर ती नुकसान भरपाई संबंधित सभासदांकडूनच केली पाहिजे. लास्ट वन आहे संस्थेचे हित जोपासणे. सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचे हित जोपासणे व संस्थेच्या कामात मदत करणे
यासाठी देखील तो जबाबदार असतो. या पद्धतीने हे सभासदांच्या जबाबदाऱ्या बघितलेल्या आहेत. धन्यवाद.